आज आपण बनवणार आहोत चिकन रस्सा आणि सुक्कं, एकदम गावाकडची पद्धत। चमचमीत असा चिकनचा रस्सा आपण बनवणार आहोत आणि चिकनचं सुक्कं। तर त्यासाठी मी इथं पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे। ते चांगलं मी धुवून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकूया आणि 1 चमचा हळद हे टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ आणि हळद लावून आपण ह्याला अर्धा तास तरी ठेवणार आहोत। ह्याचा कच्चा वास असतो तो निघून जातो। हे आपण अर्धा तास ठेवून देऊया। तोपर्यंत आपण मसाले करून घेऊया। मी तर 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे काप करून आणि वरून 1 चमचा तेल सोडून आपण हे भाजून घेऊया। थोडंसं लालसर होईपर्यंत आपण हे भाजणार आहोत। हे आता आपण काढून घेऊया। त्याच कढईमध्ये 2 मीडियम साईजचे मी कांदे स्लाइस करून घेतलेले आहेत। आता ह्याच्यात आपण आलं आणि लसूण टाकूया। हे पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। थोडंसं लालसर होईपर्यंत आपण हे भाजून घेऊया। आता हे काढून ठेवूया। हे आपल्याला दोन्ही थंड करून मग त्याची पेस्ट बनवायची आहे। आपण पहिलं खोबरं बारीक करून घेऊया आणि नंतर वरून भाजलेला कांदा आणि कोथिंबीर टाकून आपण हे बारीक करून घ्यायचं आहे। ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे पेस्ट चांगली बारीक होते। आता हे बारीक करून घेतलेलं आहे। आपल्याला एका टोपामध्ये तेल टाकायचं। मी तर 1 छोटी पळी तेल टाकलेलं आहे। त्याच्यात बारीक चिरलेला कांदा 1 वाटी टाकलेला आहे। तो आपण चांगला भाजून घेऊया। कांदा थोडासा लालसर झाला की आपण वरून मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन टाकूया। आपल्याला हे चिकन 2 मिनिटं असंच परतून घ्यायचं आहे। फास्ट गॅसवरच आपण 2 मिनिटं हे परतून घेणार आहोत। तेलामध्ये चिकन भाजलं की त्याची टेस्ट जरा चांगली लागते। त्यासाठी आपण इथं 2 मिनिटं भाजून घेणार आहोत चिकन। आता आपण वरून ताट ठेवूया आणि ताटात पाणी वतून घेऊया। आता आपल्याला 10 मिनिटं असंच ठेवायचं आहे कमी गॅसवर। आता आपण 10 मिनिटांनी बघतोय चिकनला पाणी सुटलेलं आहे। अजून 5 मिनिटं आपण हे असंच झाकून ताट ठेवणार आहोत। वरती ताटातलं पाणी कमी झालं तर आपण त्याच्यात दुसरं ॲड करणार आहोत। आता पुन्हा 5 मिनिटांनी मी हे चिकन हलवून घेते। हे चिकन आपण कमी गॅसवरच ठेवणार आहोत। त्याच्या अंगच्या पाण्यावरच आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत। आता आपण ह्याच्यात पाणी घालून घेऊया। आपल्याला आता चिकन शिजेपर्यंत असंच झाकून ठेवायचं आहे आणि वरती पाणी घालून ताटामध्ये जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे तेवढा आपण वरती ताटामध्ये पाणी ठेवून नंतर 10-10 मिनिटांनी आपण त्या टोपात वतून द्यायचं। असंच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। मी इथं 20 मिनिटं चिकन शिजवून घेतलेलं आहे। पाणी पण मी मध्ये मध्ये ताटातलं वतलेलं आहे। चिकन चांगलं शिजलेलं आहे। आपण ह्याचा चिकन स्टॉक बाजूला काढूया आणि चिकन बाजूला। मी इथं एका ताटामध्ये चिकन काढलेलं आहे आणि स्टॉक बाजूला केलेला आहे। आता आपण मसाले भाजून घेऊया। इथं मी 1 मोठी पळी तेल ओतलेलं आहे।
त्याच्यात आपण बारीक पेस्ट केलेली मसाला टाकून देऊया आणि थोडंसं मिक्स करून घेऊया। ह्याच्यात आता आपल्याला मसाले घालायचे आहे। चिकन मसाला 1 चमचा, धने जिरे पूड 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा आणि कांदा लसूण मसाला मी इथं 4 चमचे घातलाय। कांदा लसूण मसाला नसेल तर आपण मिरची पावडर यूज करू शकतो। आपल्याला हे आता मसाले तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगले भाजून घ्यायचे। इथं आता तेल सुटायला लागले मसाल्याला। आपण हा मसाला दोन्हीसाठी एकत्रच भाजून घेतोय। आता तेल सुटलेलं आहे चांगलं। आपला मसाला पण आता चांगला भाजलेला आहे। आपण ह्याच्यातला अर्धा मसाला आता रश्श्यामध्ये घालणार आहोत। आपण मसाला मिक्स करून बघायचा, आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं आपण ठेवायचं आहे। इथं मी अजून थोडा मिक्स केलाय। आता हे आपल्याला रस्सा गॅसवर ठेवायचा आहे। ह्याला उकळी आली की आपण गॅस कमी करून 10 मिनिटं ठेवून देणार आहोत गॅसवर। तोपर्यंत आपण इथं सुक्क बनवूया। इथं राहिलेल्या मसाल्यामध्ये आपल्याला चिकनचे पीस घालून घ्यायचे आहेत। हे थोडं ड्राय वाटत असेल तर तुम्ही चिकनचा रस्स्यामधील थोडा रस्सा इथं ॲड करू शकता, एखादी पळी। हे आता इथं काही रस्सा घालायची गरज नाही आहे, हे व्यवस्थित झालेलं आहे। हे आपल्याला 2-3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। वरून आपण कोथिंबीर घालून घेऊया। हे आपला चिकन आता रेडी झालेला आहे। चिकन रस्सा पण आपला रेडी झालेला आहे। मी इथं 10 मिनिटं गॅसवर ठेवलेला होता। आपण मसाला चांगला भाजलेला आहे, त्यामुळे इथं 10 मिनिटच आपण हा रस्सा उकळवून घेऊया। इथं चांगलं तेल पण सुटलेलं आहे रश्श्याला आणि आपला रस्सा पण तयार झालेला आहे। आपण वरून ह्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊया। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा।